टीम इंडियाची विक्टरी परेड कधी? महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, केलं कौतुक. भारताने रविवारी 8 मार्च रोजी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात दणदणीत यश मिळवलेलं आहे. सामना जिंकून भारतीय संघाने T20 वर्ल्ड कपचा किताब आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे विजय प्राप्त करत इतिहास रचला. या विजयानंतर टीम इंडियाचे अगदी सिनेस्टार ते राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रातून कौतुक करण्यात आले. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत सगळ्याच संघाचे कौतुक केले. त्यांनी अनेक खेळाडूंची नावं घेतली, विशेष दखल घेतली आणि याचवेळी त्यांनी विक्टरी परेड याविषयी विचारण्यात आलं. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की सगळ्या चाहत्यांच्या नजरा या विक्टरी परेडकडे लागलेल्या आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे कौतुक केले. ते म्हणाले, काल पुन्हा एकदा आपण भारतीय संघाने भारताचा तिरंगा फडकावला आहे. अनेक रेकॉर्ड तोडत न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक. संजू आणि अभिषेक शर्मा यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली ती उत्तम कामगिरी होती. बुमराह यांनी अतिशय उत्तम बॉलिंग केली. त्यांना गारद केलं म्हणत, एकच सामना आपण हरलो, बाकी एकही सामना आपण हरलेलो नाही. अशा कौतुकास्पद शब्दांनी संपूर्ण टीमचं मुख्यमंत्री यांनी कौतुक केलेलं आहे. आणि दोन्ही सभागृहात टीम इंडियाच्या अभिनंदनाचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमने भारताचा तिरंगा झेंडा हा फडकवलेला आहे. भारत पुन्हा चॅम्पियन झालेला आहे आणि काल अनेक रेकॉर्ड तोडत ज्या प्रकारे न्यूझीलंडचा पराभव हा भारताने केला, T20 सामन्यांच्या इतिहासामध्ये फायनलमध्ये अशा प्रकारचा स्कोअर करणं आणि समोरच्या टीमला अशा पद्धतीनं गारद करणं हा देखील एक नवीन रेकॉर्डच आहे. विशेषतः काल संजू सॅमसन असतील, अभिषेक शर्मा असतील, यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली त्यामुळे एक अतिशय सॉलिड फाउंडेशन हे भारताला मिळालं. आणि बॉलिंगमध्येही जसप्रीत बुमराह यांनी ज्या प्रकारे पूर्ण सिरीजमध्ये अतिशय इकॉनॉमीनी बॉलिंग केली आणि कालही त्यांनी ज्या प्रकारे न्यूझीलंडच्या टीमला गारद केलं, ते विलक्षण अशा पद्धतीचं त्यांचं कार्य, त्यांची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच एकूण टीमचा परफॉर्मन्स हा अतिशय उत्तम राहिलाय. केवळ एक सामना आपण हारलो, बाकी कुठल्याच सामन्यात आपण त्या ठिकाणी पराजित झालो नाही. एक कन्व्हिन्सिंग विन आपल्या संघाने मिळवलेली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीम या सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या मुंबईचे खेळाडू देखील या टीममध्ये उत्तम त्यांनी खेळ केला असल्यामुळे त्यांचंही, शिवम असेल, सूर्या असतील, अशा सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आम्ही आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहोत. आज विधानसभा आणि विधान परिषद त्यांचं अभिनंदन करेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.